आणि आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। मराठा आंदोलक राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये आक्रमक। धाराशिवच्या राज ठाकरे यांच्या वास्तव्याला असलेल्या हॉटेलमध्ये मराठा कार्यकर्ते शिरले। मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये, आरक्षणाची गरज नाही। बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतो, राज ठाकरे यांचं वक्तव्य। सरकारने हिंमत दाखवावी, टाळा लावून राज ठाकरेंना आत टाकलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांची मागणी। राज ठाकरे आंबेडकर पुण्यतिथीला शिवाजी पार्कचा बंगला सोडून लोणावळ्यामध्ये जाऊन राहतात। त्यांच्या मनातील जातीद्वेष लोकांना माहिती, त्यामुळे राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावर बोलू नये, आव्हाडांचा हल्लाबोल। राज ठाकरे सागर बंगल्यावर जाऊन भेटतात, तोच मित्र डोकं भडकवतो। मराठ्यांना सांगायची आवश्यकता नाही, जरांगेंचा राज ठाकरेंसह फडणवीसांवर हल्लाबोल। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आरक्षणाचा अधिकार टिकवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। जरांगे यांनी आरक्षणाबाबत फडणवीसांना जाब विचारला, तसा पवार, ठाकरे, पटोलेंना का नाही विचारला? जरांगे तुतारीचा माणूस म्हणून भाजपवर टीका करतो, नितेश राणेंचा निशाणा। राणेंनी सुतारी घ्यावी आणि फुकट बसावं। फडणवीसांनी माझ्या विरोधात टोळी तयार केली, मात्र मी त्यांना एकटा पुरून ओरेन। जरांगे पाटलांचा राणेंसह फडणवीसांना इशारा, तर मनोज जरांगे यांनी विचार करून बोलावं। नारायण राणे आणि फडणवीसांबद्दल जीभ वळवळली तर जीभ ठेवायची की नाही ते ठरवू, नितेश राणेंचं प्रत्युत्तर। जरांगे यांना पवारांनी उभं केलं असं म्हटलं जातं। जर जरांगे निवडणूक लढले नाहीत तर तो स्टॅम्प पक्का, प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य।